विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या या ठिकाणी आजपासून दिवाळी भेटवस्तू म्हणजे साखर या ठिकाणी वाटप सुरू आहे। पूजन देखील पार पडले। कशा पद्धतीचे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी साखर वाटपाचं नियोजन आहे? विघ्नर सहकारी साखर कारखान्याची दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण आजच्या या तारखेला साखर वाटप सुरू करतोय आणि संपूर्ण गटावर पिंपळवंडी गट असेल किंवा तालुक्यातले इतर गट असतील, आपण सर्व ठिकाणी योग्य ते नियोजन केलेलं आहे। आणि आज प्रमुख काही गावातील आपले सरपंच ताई असतील किंवा काही प्रमुख मंडळी यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करतोय। शेतकऱ्यांना किती दिवसाचा पिरियड या ठिकाणी मर्यादित आहे? लक्ष्मीपूजनाच्या आधी म्हणजे साधारणतः 16 तारखेपर्यंत आपण हे वाटप चालू ठेवलेलं आहे। म्हणजे ते 16 तारीख साधारणतः 10 दिवसामध्ये संपूर्ण वाटप आपल्या या ठिकाणी होईल। म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांनी या ठिकाणी 10 दिवसात येऊन साखर घेऊन आपली साखर घेऊन जायची। आता सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी साखर वाटपचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या दिवाळीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कालच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आज 6 तारीख ते 16 तारीख या तारखेपर्यंत आपल्या ऑफिसच्या टायमिंगमध्ये सर्व सभासदांना आणि ऊस उत्पादकांना दिवाळीची भेटवस्तू म्हणजे साखर ही गट ऑफिसला देण्याचं नियोजन ठरलेलं आहे। त्याचप्रमाणे सर्व सभासदांनी आणि ऊस उत्पादकांनी आपली सर्व साखर याच ठिकाणाहून घेऊन जावी। प्रत्येक गट ऑफिसमध्ये साखरेची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्या पिंपळवंडी गटात याप्रमाणे नियोजन ठरलेलं आहे। आजपासून या साखर विक्रीला आपल्या सर्वांच्या साक्षीनं सुरुवात झालेली आहे। तरी मी सर्व सभासदांना आपल्या गटातील आणि ऊस उत्पादकांना अशी नम्र विनंती कारखान्याच्या वतीने करतो की शक्यतो आपण याच ठिकाणी साखर घेऊन जावी आणि कारखान्यावर साखर नेण्यासाठी जाण्याचा हेलपाटा टाळावा अशी सर्वांना कारखान्याच्या वतीनं संचालक मंडळाच्या वतीनं मी नम्र विनंती करतो। आणि जय महाराष्ट्र। या ठिकाणी सुरू झालेले आहे म्हणजे पूजन देखील झालेलं आहे। या ठिकाणी कशा पद्धतीने शेतकऱ्यांना आवाहन कराल? कशा पद्धतीने या ठिकाणी 10 दिवसात साखर घेऊन जाण्याचं शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? नमस्ते। प्रथमतः आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप अशा मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना आज आपल्या पिंपळवंडी गटामध्ये कारखाना ऑफिसच्या आज ऑफिसमध्ये ह्या गट ऑफिसमध्ये आज खरं तर साखर वाटपाचा हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी खरं तर आज आमच्या शेतकऱ्याला जुन्नरला जाण्याचा जो हेलपाटा आहे तो पडू नये म्हणून तर आज इथे खरं 15 दिवसांचा हा उपक्रम ठेवलेला आहे। त्याबद्दल मी प्रथमतः कारखान्याचे सर्व संचालक असतील, संस्थापक असतील यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि निवृत्ती बाबांच्या स्मृतीस अभिवादन व्यक्त करते। खरं तर आज कारखान्याचे माझे डायरेक्टर बाळासाहेबजी काकडे आणि विकी भाऊ काकडे देखील इथे उपस्थित राहणार होते, परंतु त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे ते मुंबईला गेलेले आहेत। मी त्यांच्या वतीने देखील आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन खरं तर शेतकऱ्यांनी सर्वांनी यावं आणि इथे साखर घेऊन जावी जेणेकरून आपल्या सर्वांचा वेळ वाचेल आणि शुभेच्छा व्यक्त करते सर्वांना। पुन्हा धन्यवाद। आपण देखील आळेगावातून या ठिकाणी नेतृत्व करता। या ठिकाणी पूजन देखील झालेलं आहे। कशा पद्धतीने तुमच्या तिकडच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी येण्यासाठी आवाहन कराल? का जुन्नरला जायला लागतं, तिकडं गर्दी असते मोठ्या प्रमाणात? खऱ्या अर्थाने विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर असतील, या ठिकाणी आमचे या विभागातले डायरेक्टर सुरेश शेटगडगे असतील, पिंपळवंडी गावचे प्रथम नागरिक काकडेताई असतील आणि शेतकरी संघटनेचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्रामस्थ आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण चांगला हा उपक्रम खऱ्या अर्थाने हा विघ्नर सहकारी साखर कारखाना राबवत असते का आपापल्या गट ऑफिसमध्ये 10 दिवसासाठी साखर वितरण या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलं जातं। त्यामुळे काय होतं, सर्वसामान्य असणारा शेतकरी वर्गातला माणूस याला कारखान्यापर्यंत जाण्यापेक्षा आपापल्या सेंटरपाशी येऊन लवकरात लवकर ती साखर नेण्यास चांगला भाग पडतो। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाचा असेल किंवा असणाऱ्या सर्व चेअरमन साहेब असतील, व्हाईस चेअरमन असतील आणि सर्व संचालक मंडळ यांचे आभार मानतो का अशा पद्धतीने आपण 10 दिवसासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी साखर उपलब्ध करून दिल्यावर मी मनापासून आभार मानतो। थांबतो। साखर वाटप या ठिकाणी सुरू आहे। शेतकरी संघटनेचे तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात। कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? शेतकऱ्यांच्या बाबतीत काय भावना व्यक्त करा? खरं तर जुन्नर तालुक्याचे काम देणू आपला विघ्नर सहकारी साखर कारखाना
आणि परंपरेनुसार दरवर्षी आपल्या जीवनामध्ये, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आळंदीत दिवाळीचा मोठा आनंदाचा सोहळा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे होत असतो. त्या अनुषंगाने विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक सभासदाला, ऊस उत्पादकाला साखर वाटप केले जाते. त्या अनुषंगाने याही वर्षी साखर वाटपाचा आता या ठिकाणी पिंपळवंडी गटामध्ये काटापूजनाच्या निमित्ताने ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. कारखान्याचे दोन्ही संचालक आहेत, आपल्या गावचे सरपंच आहेत, साळेगावचे उपसरपंच आहेत, जयसिंग भाऊ वगैरे ही सगळी मंडळी, आपल्या गावातली स्थानिक सभासद असतील, ऊस उत्पादक असतील, शेतकरी संघटनेचे आमचे आजीदादा आहेत, ही सगळी मंडळी आहेत. खरं तर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचे दिवाळी गोड व्हावी या अनुषंगाने कारखान्याने घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आणि खरं तर कारखान्याला शाबासकी देण्यासारखा हा विषय आहे. आणि सर्व बाकी कारखान्यांपेक्षा आपला कारखाना 15 रुपये दराने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण संचालक साहेब आपण त्या ठिकाणी भाववाढीचा निर्णय घेणार होतो. खरं तर आपण तो घेतला नाही, त्याच्याबद्दल कारखान्याचं पण अभिनंदन आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांना, सभासदांना साखर देत असताना निश्चितपणाने चांगला बाजारभाव सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दिला पाहिजे. उर्वरित ऊसाची रक्कम आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता ज्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणले की दिवाळीचे जे उर्वरित रक्कम आहे ती दिवाळीच्या आधी या ठिकाणी शेतकऱ्यांना द्या, कशा पद्धतीने नियोजन झालंय का काही तशा पद्धतीने नियोजन? हो, आताच संजय भाऊ भुजबळ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी जे काही आता सूचना केलेली आहे ती 100% दिवाळीच्या आधी आपण सर्व जे काही उर्वरित हप्ता आहे तो आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहोत. धन्यवाद. शेतकऱ्यांची दिवाळी सुखकर जाईल. शेतकऱ्यांची यावेळची दिवाळी 100% सुखकर जाईल, आनंदाची जाईल. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या निमित्ताने दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. हो, किती किलो वजन भरलं कट्ट्याचं? 50.300 शाश्वत आहे. बरोबर आहे का वजन? काटा व्यवस्थित, काटा 100%.